आदित्य ठाकरे यांनी मुंबईत धाराव येथील शाखा क्रमांक 184 ला भेट देऊन स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आज नवा उत्साह भरला। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं आदित्य ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या मुंबईतल्या शाखांना भेट देण्याचा हा कार्यक्रम आजपासून हाती घेतलाय। त्यानिमित्तानं आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व हे मुंबईत प्रस्थापित करण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रयत्न आहे। ठाकरेंची शिवसेना मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक ही आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची शक्यता असल्याची बातमी एबीपी माझानं गेल्याच आठवड्यात दाखवली होती आणि त्यानंतर सोमवारी मुलुंडमध्ये झालेल्या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनही केलं होतं। धारावीतील लोकांना इथं घरं मिळणार नसतील तर अदानी या ठिकाणी कुणाला घर देणार आहेत असा सवाल आदित्य ठाकरेंनी धारावीत बोलताना उपस्थित केला। भाजप किंवा अदानी धार्मिक विभाजनाचाही प्रयत्न करतील पण आपण ते होऊ द्यायचं नाही असा सल्लाही आदित्य ठाकरेंनी धारावीकरांना दिला। यावेळी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही सणकून टीका केली। अदानीचे लोक असतील, भाजपचे लोक असतील, तुमच्यामध्ये धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, आपण कुठे विखुरले जाणार आहोत का? भाषांमध्ये इथे अनेक लोक राहतात ना, इथे आपले मराठी लोक आहेत, तमिळ लोक आहेत, उत्तर प्रदेश मधले लोक आहेत, कुठचे लोक आहेत, सगळे इथे मेहनत करायला येतात, मुंबईत एक स्वप्न घेऊन येतात। तुमच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न होणार आहे। तुम्ही लढणार की एकत्र राहणार? एकत्र राहणार, कारण विकास जर करायचा असेल आणि विकास कसा करायचा असेल तर उद्धव साहेबांनी वरळीमध्ये असेल किंवा वडाळ्यामध्ये असेल बिगिडी चाळींचा जो विकास केला ना तसा विकास आपल्याला धारावीचा करून दाखवायचा। आता पुढच्या महिन्यापासून मुंबई महानगरपालिका जी आता 3 वर्ष निवडणूक नाही झाली आहे, मुंबई महानगरपालिका म्हणजे बीएमसी जी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून चालते, बीजेपी चालवते आता गेले 3 वर्ष, तीच मुंबई महानगरपालिका आता प्रत्येकावर कचरा कर लावणार। कचरा कर म्हणजे कचरा उचलायला पण कर। आता एवढे वर्ष तुम्ही इथे मुंबईत राहत आहात, मुंबईकर आहात, कधी आपल्या सरकारने आपल्या बीएमसीने कचरा कर लावला होता? कचऱ्यासाठी तुम्हाला कोणी पैसे विचारत होते? कोणी नाही। पण पहिल्यांदा आता बीजेपी बीएमसीच्या माध्यमातून कचरा कर लावणार ते आपल्यावर। वळूयात पुढच्या बातमीकडे। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं योजनाबद्ध रणनीती